नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज खास संक्रांतीसाठी तिळगुळाची पोळी कशी करायची ते आपण बघूया। एकदम सिंपल आणि साधी पद्धत आहे आणि करायला पण खूप सोपी। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। तीळ लागणार आहेत, सफेद तीळ विदाउट पॉलिशचे इथे, याला पॉलिश नाही। तर 1 वाटी घेतलेले आहेत। गूळ घेतलेला आहे तेवढाच। शेंगदाण्याचं कूट घ्यायचं, म्हणजे शेंगदाणे घेतले मी हे 1 वाटीभर आणि ते भाजून त्याचं बारीक कूट केले। हे तूप घेतलेलं आहे, लागेल तेवढं आपण घ्यायचं। हे मीठ घेतलेलं आहे। हा बारीक रवा घेतलाय 1 छोटी कटोरी। हे पीठ घ्यायचं आहे आपल्याला गव्हाचं, म्हणजे गव्हाचीच कणिक, ते आपण अंदाजाने घेणार आहोत। आणि जरी आपली कणिक मळलेली जास्त झाली तर आपण चपाती करू शकतो जर सारण संपलं तर। आणि जर कणिक कमी पडली आणि सारण आपलं राहिलं तर हे सारण आपण ठेवू शकतो। हे सारण टिकतं भरपूर दिवस, परत आपण कणिक मळून हे करू शकतो। हे पाणी लागणार आहे आपल्याला पीठ भिजवण्याकरता। आता आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे, कारण आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। जसे आपण शेंगदाणे भाजून घेतले तसेच तीळ पण भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। गॅस मी फास्ट वरती ठेवलाय। कढई तापली की आपण कमी करायचा गॅस आणि तीळ असे खमंग भाजून घ्यायचे। हे तीळ पाकडून वगैरे स्वच्छ निवडून घ्यायचे। याच्यामध्ये खडे असतात, ते खडे असतील ते काढून घ्यायचे। काळे खडे असतात। हे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे। शेंगदाणे पण मी ह्याच मापाने घेतलेत आणि भाजून घेतले बारीक करून। साली काढून टाकल्या किंवा ठेवल्या तरी चालतात। मी साली सकटच कूट केलेला आहे। याचा जरा तडतड आवाज यायला लागला की आपले तीळ भाजत आले असं समजायचं। व्यवस्थित भाजले म्हणजे चांगला खमंगपणा येतो पोळीला। बिना पॉलिशचे तीळ घेतले कारण ह्याला चव खूप असते आणि छान पौष्टिक पण असतात। आता हे तीळ आपले भाजले, आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तीळ ओतून घ्यायचे एका भांड्यामध्ये थंड करायला। हे थंड झाल्यावर आपण मिक्सरला बारीक करणार आहोत। हे आपण आता थंड करून घेऊया। आता हे तीळ आपण भाजून घेतलेले, बारीक करून घेतलेत चांगले। आणि शेंगदाण्याचं कूट मी केलेलं ते जरा जाडं भरडं होतं म्हणून ते परत फिरवून घेतलं मिक्सरला। आता हे आपण बाजूला ठेवू आणि पहिले पीठ मळून भिजवून घेऊया। ही कणिक घ्यायची आपल्याला, थोडीशी कणिक आपण शिल्लक ठेवूया पोळी लाटण्याकरता। हा रवा घ्यायचा आहे आपल्याला 1 छोटी कटोरी। हा रवा घातल्यामुळे काय पोळीला खुसखुशीतपणा जास्त येतो। हे थोडंसं मीठ टाकायचं आहे पिठामध्ये चवीनुसार आणि थोडंसं आपण हे तूप टाकून घेऊया। तेल तूप काही चालतं, पोळीला लावण्याकरता पण आपल्याला तूप तेल काही चालतं, आपल्या आवडीनुसार
जे आपल्याला पाहिजे ते घ्यायचं. असं कालवून घ्यायचं चांगलं पीठ. आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून. जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. जरी हे सारण राहिलं तरी आपण एका डब्यामध्ये ठेवू शकतो, पण फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, बाहेरच ठेवायचं. आणि कधी आपण चपाती करायला लागलो तर त्याच्यातलं 4 उंड्याचं पीठ आपण बाजूला ठेवलं तर परत ह्या पोळ्या आपण करू शकतो. हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे चांगलं गोळा. आता भिजवून घेते मी हे. आता हे कणिक आपण भिजवून घेतली. जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, अगदी पोळीला भिजवतो त्याप्रमाणे. आता ह्याला आपल्याला तुपाचा हात किंवा तेलाचा हात लावायचा. अशी मळून घ्यायची चांगली. आता हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे अर्धा तासासाठी एका भांड्यामध्ये. झाकून ठेवायचे आपल्याला, कारण आपण ह्याच्यामध्ये रवा जो घातलाय तो चांगला उमलला पाहिजे, म्हणून अर्धा तास आपण अशीच ठेवून द्यायची झाकून. तोपर्यंत आपल्याला सारण तयार करून घ्यायचंय. तर कणिक भिजवून आपण बाजूला ठेवले, तर आपण हे सारण तयार करू. हे तीळ भाजून कूट केलेलं, त्याच्यामध्ये आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट घ्यायचंय. जेवढे शेंगदाणे तेवढेच तीळ तेवढाच गूळ. आता गुळाचं कसं आहे, गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. आपण कसं गोड खातो त्याप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो, पण मी हे वाटीचंच प्रमाण तुम्हाला सांगितलंय. तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. हा गुळ साधा घेतलाय, चिक्कीचा नाही गुळ हा. आपण थोडंसं तूप टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. मी हा वाटीभर गुळ घेतलेला आहे, जर लागला तर मी हा घेणार आहे परत. हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया एकजीव. आता हे सारण आपण तयार केलं, चांगलं मिक्स करून हे असं करायचं. गुठळी राहून द्यायची नाही. आणि जर हाताने जर होत नसेल मिक्स व्यवस्थित तर थोडं मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालतं. आता आपण हा तवा तापत ठेवलेला इकडं. आता पोळ्या लाटून घेऊया. आणि जो मी गूळ घेतला होता 1 वाटीच्या मापाने, तर त्याच्यातला मी हा एवढा ठेवला. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सगळा टाकू शकता, पण मी हा थोडा ठेवून दिला. आता आपण पोळ्या लाटून घेऊया. हे पीठ पण आपलं छान आता भिजलेलं आहे. उंडा आपण अगदी पुरणपोळीचा भरतो त्याप्रमाणेच भरायचा. सुकं पीठ लावून घ्यायचं असं. अशी वाटी करायची खोल. ह्याच्यामध्ये आपण पिठामध्ये मैदा वगैरे काहीच वापरलेलं नाही, गव्हाचीच कणिक घेतली. कारण गव्हाची कणिक असली ना
तर चव छान लागते. असं भरून घ्यायचं. हे असं मिटवून घ्यायचं उंडा. हाताने असं थोडं फिरवून घेतलं. हे सारण असतं ना आपण भरलेलं, ते असं सगळीकडे होतं. हे लाटून घ्यायचं आपल्याला हलक्या हाताने. अगदी पुरणपोळी लाटतो त्याप्रमाणेच लाटून घ्यायचं आपल्याला. आपल्याला पोळी कशी लहान मोठी कशी पाहिजे अशी लाटून घ्यायची. आपण हा दुसरा पण उंडा तयार करून घेऊया. उंड्याला पीठ हे असं घ्यायचं, असं माप घ्यायचं. असं सारण भरून घ्यायचंय. असं आता आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची. थोडंसं असं तूप लावून घ्यायचं. तवा आपल्याला तापलेला आहे. आपण पोळी टाकून घेऊया. गॅस स्लो ठेवायचा, कारण याच्यामध्ये गूळ असतो. हे आपण हे भाजून घेऊया. तोपर्यंत आपल्याला दुसरी पण पोळी लाटून घ्यायची. तर हे आपल्याला पलटी मारून घ्यायचे. छान खरपूस भाजून घ्यायची दोन्ही बाजूनी पोळी. ही भाजते तोपर्यंत आपण ही लाटून घ्यायची अगदी हलक्या हाताने. ही पोळीची जी कड आहे ही पातळच आली पाहिजे. लाटताना जाड ठेवायची नाही. सारण पण बघा कसं सगळीकडे झालंय. सारणचा असा दाबून दाबून तुम्ही उंडा करून भरला ना तर तो एका जागेवरच राहील. पण असं लूजच भरायचं सारण. दुसऱ्या बाजूने पण थोडंसं तूप लावून घेऊया. तूप तेल आपल्या आवडीनुसार जे आपल्याला पाहिजे ते लावून घ्यायचं. पोळी चांगली कडेने फिरून फिरून भाजायची खरपूस अगदी. तूप लावल्यामुळे एवढा खमंग मस्त छान असा सुगंध सुटलाय पोळीचा.
हे काढून घेऊया. खरपूस अगदी भाजून घेतले. आता आपल्याला ही दुसरी पण तशीच चांगली भाजून घ्यायची. थोडंसं तूप लावायचं कारण गुळ असल्यामुळे पोळी चिकटते तव्याला. तूप लावूया थोडं. गोल गोल फिरवून आपल्याला भाजून घ्यायचे खरपूस. गोल गोल पोळी फिरवल्यामुळं सारखीच आपल्याला पलटी मारायला लागत नाही. बघा चांगली छान भाजली ना खरपूस. दोन्ही बाजूने मस्त भाजले आणि पोळी आपली फुगली पण छान. ते काढून घेऊया. आता हे सगळ्या पोळ्या मी करून घेते अशाच तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. आता ही शेवटची पोळी एक मी तुम्हाला दाखवते. उंडा कसा भरायचा याचा. आपण चपातीला जसा उंडा घेतो तसाच घ्यायचा. थोडासा असा पिठाचा हात लावायचा आणि ही अशी त्याची वाटी तयार करून घ्यायची. पारी तयार करायची. आता हे आपल्याला असं दाबून दाबून भरायचं नाही, नाहीतर मग ते पोळी फुटली जाते लाटताना. हे आपल्याला खोल करून असं लूज भरायचं एकदम. हे असं टाकल्यानंतर असं थोडंसं असं प्रेस करायचं. आता ह्याच्यामध्ये आणखी कितीतरी बसणार जास्त. बघा आता हे आपल्याला मिटवून घ्यायचंय उंडा. आपल्याला पाहिजे तर आपण आणखी भरू शकतो. थोडंसं पिठाचा हात लावून असं हे असं आपल्याला फिरवून घ्यायचं प्रेस करून. आणखी थोडं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे दिसत असेल तुम्हाला, हे जे आपलं सारण आहे पूर्ण सगळ्या पोळीमध्ये झालेलं आहे. असं एका जागेवरच नाही राहिलेलं. म्हणून भरताना हे सारण आहे ते लूजच भरायचं. हातामध्ये असं दाबून असं करून उंडा करून भरायचं नाही, म्हणजे असं सगळीकडे पसरलं जातं. कडा आपल्याला लाटून घ्यायचे पोळीच्या. आपण टाकून घेऊ खरपूस भाजण्याकरता.
थोडंसं वरती आलं तरी काय हरकत नाही, त्याला काही होत नाही. आपल्याला आता खरपूस भाजून घ्यायचे. गॅस मध्यम लावायचा, स्लोवरती. छान अशी फिरून 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 भाजायची आपल्याला. वरून थोडं तूप लावून घेऊया. आपल्या आवडीनुसार लावायचं, कमी जास्त. हे भाजताना आपल्याला फिरून फिरून भाजून घ्यायची. सारखी अशी पलटी मारत नाही राहायचं, असं फिरून फिरून घ्यायची अशी. बघा कशी खरपूस भाजली गेली ती. गॅस बंद करून घेऊया. अशा आपल्या तिळगुळाच्या पोळ्या अगदी सिंपल पद्धतीने केलेल्या, कमी साहित्यात तयार आहेत. आणि नक्की तुम्ही माझा हा व्हिडिओ बघा आणि संक्रांतीला जरूर या पोळ्या करा. आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ह्या पोळ्या प्रवासामध्ये 10 ते 12 दिवस टिकतात आरामशीर. तुम्ही घरात करून ठेवल्या डब्यामध्ये तर या 10-12 दिवस अगदी आरामशीर राहतात आणि खायला पण एकदम चविष्ट लागतात. तर तुम्ही ह्या तुपाबरोबर खा किंवा अशाच खा, खूप छान लागतात. व्हिडिओ बघा तुम्ही आणि ट्राय करा नक्की. धन्यवाद.